नमस्कार, मी हेमंत शेंडे. इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी. 2 दिवस अधिवेशन वाढवावे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. प्रसारमाध्यमांशी विधानभवन परिसरात बोलताना ते म्हणाले, अजित पवारांनी आपली इच्छा लपवली नाही. 3 पक्षाची 3 तोंड आहेत. संघाची भूमिका आणि पक्षाची भूमिका वेगळी आहे. 26,000 कोटींच्या मीटरबाबत मी विषय मांडलाय, त्यावर अद्याप उत्तर नाही. भाजपने रथयात्रा काढण्यापेक्षा विकास यात्रा काढावी. त्यात त्यांनी विकास काय काय केला ते सांगावं. आम्हीही चर्चेला तयार आहोत. आम्ही होऊ दे चर्चा हे कार्यक्रम हाती घेतले आहेत. झाली होती. आज मुख्यमंत्री कदाचित निवेदन मांडण्याची शक्यता आहे. ऐकूया काय सांगतात, ऐकूया. कारण ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंना जाऊन मंत्रिमंडळातील काही सदस्य बोलत आहेत आणि त्यांचं वक्तव्य होतं, त्याच्यावरून मला असं वाटत नाही की यांनी फार काही दिवे लावले असतील. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. मागणी होते तुमच्याकडनं की अधिवेशनचा कालावधी हो, आमचं म्हणणं किमान 2 दिवस आणखी वाढवावं, शुक्रवारपर्यंत तरी अधिवेशन होऊ द्यावं, अशा प्रकारची आमची मागणी राहील. पाहू संध्याकाळी बैठकीत काय होतं. अमोल मिटकरी यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 2024चा संकल्प असा असेल, मुख्यमंत्री हे फक्त अजित पवार असतील. मला असं वाटतं अजितदादांनी काही इच्छा लपवून ठेवलेली नाहीये आणि त्यामुळे आताच्या घडीला कोणीही काही होऊ शकतं, अशा प्रकारची स्थिती आहे. महायुतीमध्ये मतभेद आहे असं वाटतंय का तुम्हाला? आता मतभेद तर नक्कीच आहे ना. 3 तोंडाला 3 जण आहेच आहेत ना. वेगवेगळ्या विषयात ताबडतोब लक्षात येतं, सभागृहात लक्षात येतं, सभागृहाच्या बाहेर लक्षात येतं की तीन बाजूला 3 तोंड आहेतच. सर, संघाचा आज रोटिक झालं, त्याच्यामध्ये भाजप आणि शिंदेचे आमदार यावेळी संघाची भूमिका मांडली की जातीय जनगणनेला त्यांनी विरोध केलेला आहे, त्यामुळे जातीय भेद पसरू शकतो. जातीय आरक्षण ठीक आहे, मात्र जातीय जनगणना नको. आपली भूमिका काय यावर? पण संघाने ती भूमिका मांडलेली. संघ एक वेगळी सांस्कृतिक संघटना आहे, सामाजिक संघटना आहे. तिची भूमिका, राजकीय पक्षाची भूमिका वेगवेगळी असू शकते. त्यामुळे संघाच्या भूमिकेवर आम्ही भूमिका व्यक्त केलीच पाहिजे. आमची भूमिका जगजाहीर आहे. नाही, जातीय गणनेला तुमचा विरोध आहे की करावी? आमची भूमिका व्यक्त केलेली आहे ऑलरेडी या सगळ्या विषयाची. काय 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 परत त्यांनी महानगरपालिकेच्या अच्छा, टोल माफीवर काय काय झालं जरा तुम्ही सांगावं. टोल बंद होणार होते, तुमचं आंदोलन काय झालं होतं, का थांबलं, जरा तुम्ही सांगावं, मग आमच्याशी बोलावं. महायुती सोडून द्यावं. अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार.